आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। नितेश राणेंची कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड, मटकावाल्यांना वाचवलं तर तुम्हाला सोडणार नाही, नितेश राणेंचा पोलिसांना इशारा। तर माझ्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी 1 लाखाऐवजी 2 लाख रुपये हफ्ता केला, नितेश राणेंचा आरोप। अहिल्यानगरच्या निवासातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या, जिवंतपणी मदत झाली नाही, मी मेल्यावर तरी इतर शेतकऱ्यांना मदत करा, आत्महत्येपूर्वीचा बाबासाहेब सरोदेंचा व्हिडिओ समोर। तर निवासाच्या गोयगव्हाण गावात एका शेतकऱ्याची आत्महत्या। महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी होती, योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाईंकडून पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा, तांबवे पुलाचं भूमिपूजन दादा आणि चव्हाण यांनी केल्यानं दुरवस्था, शंभूराज देसाईंचा अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांना टोला। सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली, नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले, रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। परशुराम महामंडळासाठी 6 अधिकारी नेमले, इतर मंडळांनाही अधिकारी नेमण्याची मागणी। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी सुहास कांदेंचा भुजबळांच्या नावाला विरोध, राष्ट्रवादीचे 7 आमदार पण ते तुमच्या सोबत आहेत का, कांदेंचा भुजबळांना खोचक सवाल। तर नो कॉमेंट्स म्हणत भुजबळांकडून कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार। पालकमंत्रीपदाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना, मात्र मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेतील, नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांकडून स्पष्ट। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल, ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेल्यानं माळी समाजाला पोटशूळ असा व्हिडिओत उल्लेख, तर व्हिडिओ फेक, ओबीसी चळवळीत फूट पाडण्यासाठीच कुटील डाव, हाकेंचा आरोप। माळी समाजाबाबत बोलणाऱ्या हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्याला 1,11,000चं बक्षीस, सोलापुरातील जरांगे समर्थकांकडून बक्षीस जारी।